सुरुवातीला एक मोठी बातमी। कशेडी बोगद्याजवळ कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांच्या खासगी बसला भीषण आग लागली। पोलादपूरच्या भोगाव गावच्या हद्दीत ही घटना घडली आहे। गणेशोत्सवासाठी मुंबईहून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण इथे 44 प्रवासी घेऊन येणाऱ्या खासगी आराम बसचा टायर फुटल्याने अचानक आग लागली। प्रसंगावधान राखत प्रवासी बसच्या बाहेर पडले आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला। या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, या खासगी बसला भीषण आग लागली असल्याचं कळतंय, नेमकं काय घडलं, काय अपडेट? नक्की, कारण आपण आता सध्या बघतोय की कोकणातला प्रमुख सण आहे गणेशोत्सव आणि या गणेशोत्सवासाठी कोकणात लाखो वाहनं येत आहेत। ही जी बस आहे ही मुंबईहून मालवण, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवणमध्ये प्रवासी या बसमध्ये होते आणि रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरती जो कशेडी बोगदा आहे या बोगद्यात शिरण्याच्या काही वेळ आधी या बसच्या टायरला आग लागली आणि हे जेव्हा चालकाला निदर्शनास आलं तेव्हा त्यांनी गाडी थांबवली आणि तात्काळ जे प्रसंगावधान राखत ज्या बसमधले 40 प्रवासी आहेत हे सुरक्षित बाहेर पडले आणि काही क्षणात टायर फुटला आणि त्या ठिकाणी संपूर्ण बसनी आगीचं उग्र रूप धारण केलं। महाड असेल, पोलादपूर असेल किंवा खेड येथील अग्निशामक दल आहे त्यांना पाचारण करण्यात आलं। पहाटे 4:30 वाजेपर्यंत ही आग विझवण्याचे प्रयत्न होते। जे प्रवासी आहेत त्यांना मात्र दुसऱ्या बसनी, दुसऱ्या वाहनाने त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे रवाना केलेलं आहे। मात्र सुदैवाने ही मोठी दुर्घटना टळलेली आहे। काहीच अंतरावरती कशेडी बोगदा होता। जर हीच दुर्घटना जर कशेडी बोगद्यामध्ये झाली असती तर मात्र त्या ठिकाणी अनर्थ ओढवला गेला असता, कारण आतमध्ये रेंज सुद्धा नाही आणि 2 किलोमीटरचा तो बोगदा आहे। त्यामुळं जरी प्रवासी बाहेर पडले असते तरी देखील धरामुळे गुदमरण्याचा त्रास देखील झाला असता, पण सुदैवानं कोणतीही दुर्घटना या ठिकाणी घडली नाही। बस मात्र आगीत जळून खाक झालेली आहे। चंद्रकांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। रत्नागिरीच्या वाशिष्ठी नदीवरील पूल पडलेला आहे। पिंपळे गावातील आलोरे खडपोली या मार्गाला जोडणारा पूल आधी खचला आणि त्यानंतर काही वेळानंतर हा पूल पडला। सुदैवाने रिक्षा काही सेकंद आधी गेल्याने थोडक्यात वाचली आहे। हा पूल पडल्याने दसपटीकडे जाणारी वाहतूक बंद झालेली आहे। बातमी